माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठानं दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा। चंद्रचूड यांच्या निर्णयावर बोट ठेवत सिब्बलांकडून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी। एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचाही युक्तिवाद। परपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। पक्षांतर बंदी कायद्यानुसार 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर निर्णय ठाकरेंच्या बाजूने असता, सिब्बल यांचा युक्तिवाद। सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट। भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह दिलं। राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल। संजय राऊत, असीम चारुदे हे बोलके पोपट। त्यांच्या भाषणावर कोर्ट निर्णय देत नाही। नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर, तर निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचाही आरोप। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिंदर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला। गुरुद्वारामध्ये फिरत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला। वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी, हल्लेखोर अटकेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुखबिंदर सिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस। नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेत चौकशीचे आदेश। पोलिसांकडून तपास सुरू। चेंबूरमधील नामांकित पार्ले फ्रुटी कंपनीच्या गोदामावर एफडीएचा छापा। गोदामामध्ये मुदत संपलेल्या फ्रुटीचा साठा असल्याची माहिती। वाशी नाक्याच्या गडकरी खदान जवळील प्रयाग नगर परिसरात ही कारवाई।